सन्मानाची मागणी आहे, पण सर DNRची तर इथं दुसरं कोणी पण नाही सर. सर्व जे बी आहे ना डोलाला चालवायचं तर चालवावं लागतं, पूर्ण काम करावं लागतं सर. आमचं तर म्हणणं आहे की GMCवर बी कारवाई झाली पाहिजे. GMCच्या एखाद्या आधिपत्याखाली वुमन्स आणि आर्थो आहे आणि सिव्हिल आहे. GMCनं काय लक्ष दिलं आहे? GMCचं एखाद्या काय त्यामध्ये हे नाही कर्तृत्व आहे, काही काम नाही करत. मागं पण आहे काय सांगा सर, मागं पण यशवाडीची घटना झाली. सगळे इथं CSR स्पीडने एक घंट्यामध्ये गांधीडोरीला येऊ शकतात, तर बाकीचे तुमचे काय येऊ शकत नाही. तुमचे प्राध्यापक कुठे गेले? एक घंट्यामध्ये फुल कंटिन्यू चालू. सर आम्हाला ठरवलंय की सगळ्यांना जिथून पुढे आमची मागणी जाणार सर, GMC लोकांना पुढे मागणी राहणार आहे की पुढे GMC लोकांना जबाबदार आहे. या ठिकाणी कर्मचारी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आणि तात्काळ सिव्हिल सर्जन यांची जबाबदारी नाही. एक तर कर्मचारी वापरायले, इथं स्टाफ लोक किती आहेत सांगा बरं मला. या इतक्या स्टाफ लोकांमध्ये ते चालवायले तर रात्रंदिवस त्यांना BP शुगर लागायली. ते GMC काय करायली तुमची? का कर्मचारी भरत नाही तुम्ही? का कर्मचारी भरत नाही? हा सांगा ना, सांगा. हा तुम्ही प्रस्ताव पाठवला सर. 4 वर्ष झाले ना GMC होऊन, 4 वर्ष झालं ना. आम्हाला ठोस आश्वासन झालेल्या घटनेबद्दल CSRना आशंका ठरवण्यात आले. CSRना आशंका ठरवण्यात आले. तर नंतर काही झाल्यानंतर काय बघणार आहे सर तुम्ही आमच्याकडे? नाही कोणी आमच्यासाठी कोण उभं राहणार आहे? नाही आमच्यासाठी कोण उभं राहणार आहे सर? आम्ही बाहेर निघून 2 तास झाले सर, नाही आम्हाला. आपला जिल्हा रुग्णालय इतकं मोठं आणि इतकं हे आहे की बाहेरच्या जिल्ह्यातले इव्हन बाहेरच्या राज्यातले रुग्ण आपल्या राज्यात आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला येतात आणि इथं ट्रीटमेंट घेतात. इव्हन आमदार खासदार कलेक्टरसुद्धा आपल्या इथं येऊन ट्रीटमेंट घेतात आणि बाकीच्या ठिकाणी जे कलेक्टर आमदार आहेत ते फक्त राऊंड मारायला जातात, तिथं ट्रीटमेंट घेत नाहीत. म्हणजे आपली सेवा चांगली आहे असं असून देखील आमच्या CSला तुम्ही निलंबित केलं, सस्पेंड केलं, ही दुर्दैवी घटना आहे. कारण आमचा सत्कार होता बाहेरच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही चांगलं काम करता म्हणून, आणि इथं तुम्ही आम्हाला सस्पेंड करता, हे बरोबर नाही आहे. मी वर्ग 4 संघटनेचा अध्यक्ष आहे आणि इथं सर्व नर्सिंग ऑफिसर्स, डॉक्टर्स आणि सर्व कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केलेलं आहे. आमची मागणी एवढीच आहे की कोणालाही कोणतीही म्हणजे शहानिशा न करता आदरणीय जिल्हा शल्यचिकित्सक लखमावर सर यांना तात्काळ निलंबित करण्यात आलेलं आहे. तर ही बाब अतिशय दुर्दैवी घटना आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळं सर्व कर्मचारी आज बाहेर निघालेले आहेत. कशामुळे एवढे कर्मचारी बाहेर निघालेले आहेत याच्यावरून प्रशासनाला पण कळलं पाहिजे की कोण्या माणसाचं तुम्ही निलंबन जर केलं तर लोक खुश होतात. कोणी एवढे लोक बाहेर आले नसते ना, तर शासनाला पण कळायला पाहिजे की अशा माणसाचं निलंबन केलं की ज्यांनी पूर्ण जिल्हा रुग्णालय परभणीचा कायापालट केला. त्यांनी परभणी जिल्हा रुग्णालय ECS मॅडमच्या सोबत CSRांनी आणि सर्व हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना घेऊन हॉस्पिटल दर 4 वर्षाला म्हणजे दरवर्षी 4 वर्ष सलग 1 नंबरला आहे महाराष्ट्रामध्ये. हे कशामुळे आहे याची पण शहानिशा शासनाने केलेली दिसून येत नाही. त्यामुळे शासनाने निलंबन केलं ही फार दुर्दैवी घटना आहे आणि आमची सर्व कर्मचाऱ्यांची मागणीच एवढी आहे की त्यांनी हा निलंबन तात्काळ रद्द करावा, एवढीच आमची विनंती आहे शासनातर्फे. निलंबन मागे जर झाले नाही तर आम्ही सर्व जिल्हा रुग्णालयाचा सर्व स्टाफ, सर्व कर्मचारी वर्ग 1 पासून तर वर्ग 4 पर्यंत सगळेच आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत. याची शासनाने दखल द्यावी. जर निलंबन मागे घेतलं नाही तर याची म्हणजे वाईट परिणाम प्रतिसाद बघायला मिळणार आहे. आज जिल्हा रुग्णालय कोणत्या क्रमांकावर आहे सगळे रिव्ह्यू घ्या तुम्ही, सामान्य माणसांचे रिव्ह्यू घ्या की अगोदर जिल्हा रुग्णालय किती घाणीचं साम्राज्य होतं, कोणते सुविधा नव्हत्या. सर आणि मॅडम जेव्हापासून आले तेव्हापासून आपलं रुग्णालय एका नंबरवर आलेलं आहे. तरीही जर अशा चांगल्या आणि एकनिष्ठ काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जर अशा कारवाया होत असतील तर आम्ही आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांनी कोणाकडे बघायचं? आणि आमचा रोजचा संबंध आहे, रोजचे पेशंट आहेत, रोजची सेवा आहे,
तर आम्ही रोजच्या ह्या प्रश्नांना तोंड कसं द्यायचं याचाच प्रश्न आम्हाला पडलेला आहे. आमचे CS सर, आमच्या SS मॅडम म्हणजे जे मेडिकल कॉलेजचे लोक कमी असतानाही आज MU प्रमाणे त्यांच्या आधिपत्याखाली सगळे गेलेलं आहे डिपार्टमेंट सगळे. तरी आम्ही आमच्या सिव्हिलच्या सगळ्या स्टाफवर, सगळे डॉक्टर्स आम्ही इमानदारीने काम करत असताना जर आम्हाला असा मोबदला मिळत असेल, आमचं हॉस्पिटल 1 नंबरवर आणलेलं आहे, तरीही त्या बदल्यात आमचा सन्मान व्हायचा, आमच्या सरांचा सन्मान व्हायचा, आमच्या मॅडमचा सन्मान व्हायचा, तर आम्हाला अधोगतीला नेण्यात येत आहे. आमचं खच्चीकरण केलं जात आहे. याचं जर सरांचं जर निलंबन त्वरित मागे नाही घेतलं तर आम्ही बेमुदत संपावर जाणार आहेत. याची शासनाने त्वरित दखल घ्यावी. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर जे कारवाईचे त्यांनी बडगा जो उपसलेला आहे, खरं तर तो अन्यायकारक आहे. 4 वर्षापासून जेव्हापासून सर आलेले आहेत, आपल्या जिल्हा रुग्णालयाचा कायापलट झालेला आहे. असं असताना आपलं पहिल्या क्रमांकावर सिव्हिल हॉस्पिटल असताना ह्या ज्या अडचणी आल्या किंवा हे जे काही आमच्यावर दुर्दैवी घटना घडली आहे, आम्ही सर्व क्लास 1 ते क्लास 4 सगळं आम्ही याचा निषेध करतो. आणि आमची एकच मागणी आहे आपल्यातर्फे की सरांना न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि सरांचं जे निलंबन आहे तात्काळ रद्द झालं पाहिजे. त्याच्या पाठीमागे काही षडयंत्र वाटते का तुम्हाला? आता तेच आम्हाला काही सांगता येणार नाही, तसं आम्ही बोलू शकत नाही त्या विषयावर. पण एवढं मात्र आहे की आमचा जो विकास झालेला आहे, जर असं होत राहिलं तर कोणताही सक्षम अधिकारी हा सिव्हिल हॉस्पिटल येऊन कोणतेही काम असं व्यवस्थित करणार, त्याला जशी सतत भीती वाटते, त्याची मानसिकता राहणार नाही तर काम करण्याची. आज कोणत्या विभागाचे तुम्ही आज सर्वच विभाग इतके जे बंद आहेत, पण सरांनी अपघात विभाग चालू आहे, बाकी सगळे विभाग बंद आहेत. आणि सुद्धा त्यांचं काम बंद केलेलं आहे. तर आपल्या माध्यमातून अपेक्षा आहे, मला सगळ्या शासनाला कळवायचं आहे की त्यांनी त्वरित आमच्या माननीय CS सरांचं निलंबन त्वरित मागे घ्यावं आणि रद्द करावं.